नमस्कार. आज आपण नारळी भात बनवूया, कारण नारळी पौर्णिमा जवळ आलेली आहे. बघू शकता कलर किती सुंदर आलेला आहे आणि चवीला सुद्धा अप्रतिम आहे. तर मी 1 कप नारळाचा चव घेतलेला आहे मिक्सरमधून बारीक करून. त्यानंतर 1 कप बासमती तांदूळ घेतले. छान 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले. आता आपण हे एक 10 मिनटं पाण्यामध्ये भिजत घालूया, कारण तांदूळ छान फुलला जातो. आवडीनुसार काही ड्रायफ्रूट कट करून घेतले मी. त्यानंतर 1 कप तांदूळासाठी 1 कप मी गूळ चिरून घेतला आहे. पॅन गरम करायला ठेवला. 1 मोठा चमचा तूप घालून घेतलं. 2-3 लवंग, 4 विलायची, दालचिनीचे तुकडे घातले. 2 कप पाणी घातलं. थोडासा फूड कलर घातला. चवीपुरतं मीठ घातलं. आपण जे बासमती तांदूळ भिजत घातले ते घालून घेतले. आता आपण हे 70% शिजवून घेतलेले चाळणीमध्ये काढून घेतलं, म्हणजे एक्स्ट्राचं पाणी आपण बाजूला ठेवूया. पुन्हा पॅन गरम करायला ठेवलं. 1 चमचा तूप घातला. ड्रायफ्रूट छान तळून घेतले. नारळाचा चव घातला. 1 वाटी गूळ घातला. छान परतून घेतला. थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला यामध्ये, म्हणजे गूळ लवकर वितळल्या जाते. अर्धा कप पाणी घातलं. थोडंसं जायफळ किसून घातलेलं आहे. आता आपण हे छान मिक्स करून घेऊया आणि जो भात शिजून ठेवला होता तो घालूया. छान मिक्स करून घ्यायचं आहे. 1 मिनिटभर छान खालीवर करून घ्यायचं, म्हणजे छान मिक्स होते. गूळ पण पूर्ण भाताला लागल्या जाते. बंद गॅसवरती 3 ते 4 मिनिट मस्त दाबून आपण याला वाफ देऊन घेऊया. मस्त आपला चमचमीत असा भात तयार झाला. बघू शकता कलर किती सुंदर आलेला आहे. चवीला अप्रतिम आहे. सोप्या पद्धतीनं आपला नारळी भात तयार आहे. नक्की करून बघा. धन्यवाद.